श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ग्रामदैवत श्री वीरभद्र देवालय ट्रस्टचे श्री वीरभद्रेश्वर महादेव मंदिरात भगवान महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली। पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ सुरू झाली होती। दिवसभर परिसर हर हर महादेव बम बम बोलेच्या जयघोषणा दुमदुम गेला। भक्तिमय वातावरणामध्ये भाविकांनी महादेवाचं मनोभावे दर्शन घेत पूजा अर्चा केली आहे। श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा भगवान महादेवाच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो। त्यामुळे पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त श्री वीरभद्रेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिराकडे धाव घेतली। सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी महिला भक्तांबरोबरच पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने महादेवाचे दर्शन घेतलं। भाविकांनी भगवान महादेवाला बेलपत्र, फुलं, दूध आणि जल अर्पण करून अभिषेक केला। अनेक भाविकांनी श्रावणी सोमवारचं व्रत करून मंदिरात येत महादेवाचे दर्शन घेतलं। श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्यानं पहिल्या सोमवारला मंदिरामध्ये भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती। दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं। काही भाविकांनी कुटुंबासह मंदिरात उपस्थित राहून महादेवाची आराधना केली। मंदिर परिसरात विविध धार्मिक साहित्य आणि पूजेचं साहित्य घेण्यासाठीही गर्दी झाली होती। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष जबाजी मेचे, उपाध्यक्ष विजय सदाफळ, माजी अध्यक्ष साहेबराव निधाने तसेच ट्रस्टचे सदस्य आणि गावकरीही उपस्थित होते। नुकताच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून त्यासाठी पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आणि गावकऱ्यांनी विशेष मदत केली आहे। तसेच या ट्रस्टचा क वर्ग मध्ये समावेश झाला असल्यानं पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे। श्री वीरभद्र देवालय ट्रस्टच्या वतीनं तिसऱ्या सोमवारी रुद्रपूजा आणि साबुदाणा खिचडीचा महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। तरी या रुद्रपूजा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं। पहिला सोमवार असल्या कारणानं राहता शहरामधले वीरभद्र देवालय उत्सव ट्रस्टच्या अंतर्गत असलेले वीरभद्र देवालय ट्रस्टच्या या मंदिरामध्ये अनेक ठिकाणी गर्दी जमलेली आहे आणि त्याचप्रमाणे नवनाथ मंदिरात आणि या ठिकाणी गडीमध्ये देखील महादेवाचं मंदिर आहे। हे सर्व मंदिरं आज अपूर्ण पडत आहेत आणि आपण गेल्या 2-3 वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार केला। राहता शहरातील सर्व भाविकांनी चांगल्या प्रकारची या ठिकाणी जवळजवळ 45 लाख रुपयाची या ठिकाणी देणगी देऊन हे मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील या ट्रस्टला भरपूर असं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि क वर्गात हे समावेश झाल्या कारणानं आणि हे शिर्डीला जवळ असल्या कारणानं आणि शनी शिंगणापूरच्या रस्त्यावर असल्या कारणानं या ठिकाणी देशभरातून भाविक या ठिकाणी येत आहेत आणि परिसरातील देखील भाविकांची या ठिकाणी गर्दी होत आहे आणि भविष्यात या ठिकाणी पर्यटन क्षेत्र म्हणून हे विकसित होणार आहे आणि म्हणून सर्व नागरिकांनी याचा या ठिकाणी लाभ घ्यावा। त्याचप्रमाणे या ठिकाणी दर सोमवारी खिचडीचं वाटप या ठिकाणी अनेक भक्तमंडळाच्या वतीनं करण्यात येतं। त्याचप्रमाणे या ठिकाणी तिसऱ्या सोमवारी भजनाचा आणि कीर्तन प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो। असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि वीरभद्र देवालय ट्रस्टच्या वतीनं मी आपणा सर्वांना या नागपंचमीच्या आणि श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। हिंदू धर्मातील पवित्र महिना श्रावण महिना, या महिन्यामध्ये महादेवाची पूजा केली जाते। वीरभद्र देवालय ट्रस्टच्या अंतर्गत असलेले महादेव मंदिर या ठिकाणी आज श्रावणी सोमवार पहिला असल्या कारणाने अनेक भाविकांनी या मंदिरात महादेवाची पूजा अर्चा त्याचप्रमाणे अभिषेक आणि दर्शनाचा लाभ घेतला आणि वीरभद्र देवालय ट्रस्टच्या वतीने या तिसऱ्या सोमवारी महादेवाचा अभिषेक तसेच महाप्रसाद खिचडीचा महाप्रसाद दिला जाणार आहे। तरी या श्रावणी सोमवारनिमित्त सर्व भाविकांना वीरभद्र देवालय ट्रस्टच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा। तसेच आज नागपंचमी असल्या कारणाने सर्व भाविकांना नागपंचमीच्या वीरभद्र देवालय ट्रस्टच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। मंदिर परिसरात शिस्तबद्ध पद्धतीने दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती। भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी व्यवस्थापनाकडून आवश्यक नियोजनही करण्यात आलं। येसन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाव्हळ, राहता।